डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंबेडकर चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले। यावेळी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे, शहर अध्यक्ष अमित कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित सरवदे, संपर्क प्रमुख शरणू हजारे, सरचिटणीस अंकुश मडखांबे, कार्याध्यक्ष अनिल सोनकांबळे, जिल्हा संघटक शाहू हत्ते, रिपब्लिकन नेते रफिक पागवान, जिल्हा चिटणीस जावेद भानकरी, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मोहसिन सागरी, जिल्हा युवा नेते महबूब शेख, महेश कांबळे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष इम्रान भागवान, रमेश चलवादी व आदी कार्यकर्ते उपस्थित होते। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या पुण्यतिथीनिमित्त आज पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यासाठी आम्ही जमा झालेलो आहोत। तमाम आंबेडकरी जनता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी जमा होत असते। देशभर हा पुण्यतिथीचा कार्यक्रम अतिशय भावपूरक अशा पद्धतीनं साजरा केला जातो। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी शरीराने गेलेले असते तरीसुद्धा ते विचारानं जोपर्यंत पृथ्वी तलावर मानव आहे तोपर्यंत हा विचार जिवंत राहणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत कार्याचा विचार केला तर बहुतेक वेळा आपण विचार मांडतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आमची मुक्ती केली, आम्हाला स्वातंत्र्य दिलं, आम्हाला सवलती दिल्या वगैरे वगैरे आम्ही खूप वेळा बोलत असतो। परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आपल्यासाठीच काम केलेलं नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे या देशामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला आपलं स्वातंत्र्य, आपला हक्क हे अबाधित ठेवण्यासाठी लागणारे सर्व हक्क प्रदान केलेले। मग त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये देखील मूलभूत अधिकार असतील, मार्गदर्शक तत्त्वे असतील किंवा घटनेमध्ये असणाऱ्या अंतर्भूत असणाऱ्या सर्व कलमान्वये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला, तळागाळातल्या माणसाला, ज्याच्यावर अन्याय होतो अशा प्रत्येक माणसाला, प्रत्येक घटकाला बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय दिलेला आहे। खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातलं एकंदरीत उपातल्या उभा राहिलेलं जे स्ट्रक्चर आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसारच उभारलेलं आहे। तेव्हा भीम अनुयायांना मला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आपण मर्यादित न ठेवता खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचा नेता म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सर्वांसाठी केलेलं काम हे जनतेपर्यंत पोचवणं हेच खरे बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असणारा यांचं ध्यान भीमसैनिकांनी ठेवायला।